देशात अबकी बार 400 पार तर महाराष्ट्रात 35 प्लस असं गणित डोक्यात ठेवून मैदानात उतरलेल्या भाजपचा पुरता बाजार उठलाय। दिल्लीतल्या नेत्यांची प्रचाराची फौज लावूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दणकावून विजय मिळवलाय। अशा अनेक मतदारसंघात निवडणुका घासून ठासून झाल्या आणि निकाल घासून लागले, पण खरे जॉइंट किलर ठरले ते 6 चेहरे। महायुतीतील मोठा भाऊ म्हणून तब्बल 28 जागांवर भाजपने निवडणूक लढवली, त्यातल्या फक्त 9 जागांवर त्यांना विजय मिळवला। मंडळी, आकड्याच्या भाषेत जर आपल्याला बोलायचं झालं तर भाजपचा हा स्ट्राइक रेट हा फक्त 33.33% राहिलाय। पण भाजपची पाचर बसली ती या 6 नेत्यांनी। भाजपच्या दिग्गज नेत्यांना डोळे पांढरे करायला लावणारे हे 6 जे जॉइंट किलर आहेत ते नेमके कोण आहेत? महाराष्ट्रात भाजपचा आवाज सायलेंट मोडवर जाण्यामागे हे कसे कारणीभूत ठरत आहेत, हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी चंद्रकांत आणि आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहत असाल तर या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करा। तर बघा, व्हिडिओच्या पहिल्यांदा बघूयात भाजपचा गेम करत सर्वात मोठे जॉइंट किलर ठरले ते म्हणजे पहिले बजरंग बाप्पा सोनवणे। धनुभाऊ सोबत असताना भाजपने फुलटू ताकद लावलेला गोपीनाथ मुंडे यांच्या प्रस्थापित राजकारणाचा वारसा पुढे चालवणाऱ्या पंकजा मुंडे यांना आसमान दाखवत भाजपला मोठा झटका दिला। 2 जातीच्या संघर्षावर लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत मुंडे कुटुंबांना आपलं सर्वच सहपणाला लावलं होतं। सगळे फॅक्टर प्लसमध्ये असताना देखील मुंडे यांचा पराभव होणं म्हणजे बीडच्या राजकारणातून मुंडे घराणं संपल्यात जमा आहे अशी चर्चा आहे। शेवटी सतत पराभवाचे झटके सहन करून बाप्पांच्या अंगाला शेवटी गुलाल लागलाच। पश्चिम महाराष्ट्रात जॉइंट किलर ठरले ते म्हणजे निलेश लंके। प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा लाईनवर घासून झालेल्या दक्षिण नगरच्या निकालात बाजी मारली ती म्हणजे निलेश लंके यांनीच। विखेंच्या बालेकिल्ल्यामध्ये कधीच धक्का पोहोचत नाही असं बोललं जात असताना पण अगदी लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाकडून शरद पवार गटात उडी घेतलेल्या आमदारकीची एकही टर्म न पूर्ण केलेल्या निलेश लंके यांनी खासदारकीवर काल मोहर उमटवली। मतदारसंघात आमदाराचा स्तर प्लस असताना किंवा आकडा प्लस असताना आणि हक्काची निर्णायक वोटर बँक असताना देखील सुजय विखे पाटलांचा गेम झाला, तो साध्या असुद्या निलेश लंके यांनी केलाय। जॉइंट किलर म्हणून ठरलेल्या यादीतलं तिसरं नाव येतं ते म्हणजे बाळामामा म्हात्रे। भाजपचे सलग 2 टर्मचे खासदार आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदावर असणाऱ्या दिग्गज कपिल पाटील यांचा आश्चर्यकारक पराभव करत शरद पवारांच्या बाळामामाने खासदारकीचं मैदान मारले। एकामागून एक पक्ष बदलण्याचा शिक्का पडलेल्या बाळामामाने राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतल्यानंतर शरद पवारांसाठी ही जागा रेसमध्ये आली होती। पण खरं कपिल पाटील पडतील असं कुणालाच वाटलं नव्हतं। यादीतलं आता पुढचं नाव बघूयात ते म्हणजे कल्याण काळे। 1999 पासून सलग 5 टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्यासाठी जालन्याची खासदारकी म्हणजे डाव्या हाताचा मळ होता की काय अशी चर्चा आणि परिस्थिती होती। पण त्यामुळे खासदारकीचं बासिंग बांधून दिल्लीला जाण्यासाठी घोड्यावर बसलेल्या आणि केंद्रातील कॅबिनेट मंत्री असणाऱ्या दानवेंना कल्याण काळे यांनी घरचा रस्ता दाखवलाय। तसं पाहिलं गेलं तर काळे हे जॉइंट किलर ठरले असले तरी यामागचे खरे जॉइंट किलर आहेत ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। मराठा आरक्षणाचं वादळ जरांगे यांनी आंतरवली सराटीमधून पेटवलं आणि त्याच भागात जालना येतं। आता त्या असल्यामुळे त्यांचा दारुण पराभव झालेला आहे। आता यानंतरचं पुढचं नाव मंडळी आहे ते म्हणजे प्रतिभा धानोरकर यांचं। आता तसं पाहायला गेलं तर चंद्रपुरात हाताचा पंजा येणार अशी चर्चा होती, पण भाजपच्या पहिल्या कुळीतील मोठं नाव असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीमागे पक्षानं मोठी ताकद लावली होती। पण असं काहीही न घडता धानोरकर यांनी अगदी वन साईड खासदारकी मारली आणि त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकारणावरच जणू काय तुळशीपात्रात ठेवल्याप्रमाणे धानोरकर आता चंद्रपुरात जॉइंट किलर ठरल्यात असं म्हणायला देखील आपल्याला हरकत नाही। यादीतील पुढचं नाव आहे ते म्हणजे भास्कर बगरे। यांच्या प्रचाराच्या दिवसापासून ते एक्झिट पोल येईपर्यंत दिंडोरीत चर्चा होती ती म्हणजे भास्कर बगरे यांचीच। हीच गोष्ट निकालातही कायम ठेवत भाजपच्या सतत 2 टर्म खासदार राहिलेल्या भारती पवार यांना बगरेच्या तुतारीने शेवटी मात दिलीच। बगरेंनी गुलाल लावल्यामुळे शरद पवारांची तुतारी पश्चिम महाराष्ट्रासोबतच खानदेशात देखील वाजली आहे। आता बॉटम लाईन जर काय असेल तर महाविकास आघाडीच्या या 6 शिलेदारांनी अगदी मतदानाच्या दिवशीच जॉइंट किलर ठरत भाजपच्या पायाखालची वाळूळ सरकावली की काय आणि त्याचाच परिणाम म्हणून आता भाजपात मोठा उलथापालथ होताना दिसत आहेत। आणि त्याचबरोबर
देवेंद्र फडणवीस यांचं उपमुख्यमंत्री पद देखील धोक्यात आलं की काय, अशी देखील सध्या चर्चा जोर धरू लागली आहे. असो, बाकी आघाडीच्या या 6 जायंट किलर बद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलाच असेल तर मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर लाईक करा, त्याचबरोबर शेअर सुद्धा करा आणि या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.